नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल, तर एक खास बातमी आपल्यासाठी आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46% वरून 50% करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. अर्थातच महागाई भत्ता आता हा 4% वाढलेला आहे. ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हा वाढवण्यात आलेला आहे. मी आपणास सांगू इच्छितो की लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला गेला होता. मार्च महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला गेला. ही वाढ मात्र जानेवारी महिन्यापासूनच लागू झाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून 46% वरून 50% इतका करण्यात आला. याचा रोख लाभ मार्च महिन्याच्या पगारामध्ये मिळाला. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताच्या फरकाची रक्कम सुद्धा मिळाली. याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ हा लागू करण्यात आलेला आहे. याचा रोख लाभ हा जुलै महिन्याच्या पगारासोबत म्हणजेच ऑगस्ट महिन्यात जो पगार हातात येईल त्या पगारासोबत दिला जाणार आहे. एकंदरीत आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50% इतका झालेला आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता चाहूल लागली आहे ती घरभाडे भत्ता वाढीची. 7व्या वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्ता वाढी संदर्भात एक मोठी तरतूद आहे. या तरतुदीनुसार जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 50% होईल, तेव्हा त्याचा भत्ता हा वाढवला जाणार आहे. गेल्या वेळी 25% महागाई भत्ता झाल्यानंतर घरभाडे भत्ता हा वाढवण्यात आला होता. आता 50% महागाई भत्ता झाला असल्याने घरभाडे भत्ता पुन्हा वाढणार आहे. दरम्यान याच संदर्भात 4 जुलैला केंद्र शासनामार्फत एक महत्त्वाचं परिपत्रक हे निर्गमित झालेलं आहे. यामध्ये जर घरभाडे भत्ता जानेवारी 2024 पासून लागू झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता एक्स, वाय आणि झेड श्रेणीनुसार अनुक्रमे 27, 18 आणि 9% एवढा घरभाडे भत्ता हा मिळत होता. आता मात्र महागाई भत्ता 50% झाला असल्याने घरभाडे भत्ता देखील 3% वाढला जाणार आहे. यानुसार आता एक्स, वाय आणि झेड श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 30, 20 आणि 10% इतका घरभाडे भत्ता हा लागू असेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.